problem based on pipe close at one end and open at both end. लिहा गेली. Problem based on pipe close at one end. Problem based on pipe close at one end and open at both end. Close at one end and open at both end. लक्ष द्या. पहिला फॉर्म्युला, जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि पाईप एका एंडला काय आहे क्लोज, एका एंडला जर क्लोज असला तर आपण तो सी ने डिनोट करतो. डेरिवेशन मध्ये टीच केला आहे आपण. एका एंडला जर तो क्लोज असला तो क्लोज चा फॉर्म्युला काय असतो, V upon 4L. V upon काय 4L. but if E is given, E म्हणजेच काय, एंड करेक्शन जर तुम्हाला गिवन असला तर तोच फॉर्म्युला काय होणार, V upon 4 या L सोबत E काय करायला लागणार, ऍड, तर L प्लस काय होणार E. फक्त E, not a twice E, only E. Why only E? Because the pipe can be closed at one end. तर एंड करेक्शन फक्त अपर एंडलाच फॉर्म होणार, म्हणून फक्त E. आता एंड करेक्शन आपल्याला गिवन आहे किंवा गिवन नाही हे कशावरून ओळखायचं, तर आपल्याला D ची व्हॅल्यू दिली राहणार. कोणाची व्हॅल्यू दिली राहणार, D. D म्हणजे डायमीटर. मग या डायमीटर वरून काय काढायचा, E. नोट, एंड करेक्शनचा फॉर्म्युला काय असतो, 0.3 T. हे सगळं कोणासाठी लिहून दिलं मी, पाईप क्लोज ॲट वन एंड. हेडिंग देऊ शकता तुम्ही, पाईप क्लोज ॲट वन एंड. हे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. पहिला सिंपल, जर एंड करेक्शन गिवन नसणार तर, बट इफ एंड करेक्शन इज गिवन, तर हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. ओके, राइट डाउन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, हा होता पाईप क्लोज ॲट वन एंड. आता राहणार पाईप क्लोज, पाईप ओपन ॲट बोथ एंड. पाईप जर दोन्ही एंड जर ओपन असला तर N O न डिनोट करतो आपण आणि V अपॉन काय होत असते, टॉइस N. हे लक्षात ठेव जा. ओपन ॲट बोथ एंड असलं तर O न डिनोट करतो V अपॉन टॉइस N. बट एंड करेक्शन जर गिवन असला तर हा जो L आहे याच्या सोबत E नाही तर टॉइस E ऍड होते. L सोबत काय ऍड केलं मी, टॉइस E. का बरं टॉइस E, कारण पाईप दोन्ही एंडनी काय आहे ओपन. सो L प्लस टॉइस E. नोट E equal to 0.3 T. Write down this. नेक्स्ट, आता जो आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक सिंपल फॉर्म्युला आहे, फक्त लक्षात ठेवायचा आहे. If L1 and L2 are given, म्हणजे तुम्हाला पहिल्या पाईपची पण लेंथ दिली आहे आणि दुसऱ्या पाईपची पण लेंथ दिली आहे. L1 L2 दोन्ही लेंथ दिली आहे तुम्हाला, आणि डायरेक्ट जर एंड करेक्शन विचारला, याचा फॉर्म्युला असतो L2 minus times L1 upon 2. L2 minus times L1 upon 2. ओके, हे नोट करा फास्ट.
मग प्रॉब्लेम घेऊ. Your first problem, in a resonance tube experiment, in a resonance tube experiment, the first resonance occur with a frequency. The first resonance occur with a frequency Ru12 hertz. With a frequency Ru12 hertz. Full stop. The length of the tube. The length of the tube above the water surface. The length of the tube above the water surface is 14.8 centimeter. Above the water surface, 14.8 centimeter. Full stop. The inner diameter of tube, the inner diameter of tube is, the inner diameter of tube is 4 centimeter. Inner diameter of tube is 4 centimeter. Full stop. Find the velocity of sound. Find the velocity of sound. Now see here carefully. Given data, frequency given आहे, length given आहे आणि inner diameter given आहे. इनर डायमीटर गिवन आहे म्हणजे एंड करेक्शन काढावाच लागेल. इनर डायमीटर गिवन आहे म्हणजे काय फाइंड आउट करावा लागणार आहे, एंड करेक्शन. हा गिवन डाटा आहे. टू फाइंड, काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो, वेलोसिटी म्हणजे v, सोल्युशन. असं म्हटलंय का तुम्हाला पाईप क्लोज ॲट वन एंड किंवा पाईप ओपन ॲट बोथ एंड, असं दिलं नाही आहे. बट तुम्हाला काय म्हटलं आहे, हा आहे वॉटर सरफेस. काय आहे, वॉटर सरफेस. या वॉटर सरफेसच्या वर पाईप आहे. वॉटर सरफेसच्या अबोव किती लेंथ आहे त्याची, 14.8. म्हणजे त्याचा एक एंड काय झाला, क्लोज. थोडा दिमाग लावावा लागणार. पाईप अबोव द वॉटर सरफेस म्हटलं आहे. पाईप अबोव द वॉटर सरफेस म्हणजे तिचा एक एंड हा वॉटर मध्ये आहे, म्हणजे तो फुल्ली काय झाला, क्लोज. म्हणून हे कशाचं प्रॉब्लेम झालं, पाईप क्लोज ॲट वन एंडचा प्रॉब्लेम झाला. कसं समजलं किंवा लक्षात आलं. वॉटर सरफेसच्या वर पाईप म्हटलं ना, म्हणजे एक एंड ओपन तर एक एंड क्लोज. तर प्रॉब्लेम पहिले केअरफुली वाचायचं, त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं. मग सोल्युशन मध्ये येणार, फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड, काय राहील फॉर्म्युला, NC V अपॉन, एका एंडला क्लोज आहे तो 4 L ना, 4 का येणार L, पण L सोबत एंड करेक्शन ऍड होणार, तर L प्लस काय आलं E. V अपॉन 4 इन ब्रॅकेट L प्लस E. फाइंड आउट काय करायचं आहे, वेलोसिटी. सो देयरफॉर V इक्वल टू 4 मल्टी, म्हणजे ही पूर्ण टर्म इकडे जाऊन मल्टिप्लाय करणार, 4 NC L, 4 NC L आणि E म्हणजे काय होते,
0.3t ची पण व्हॅल्यू पुटअप करायची ची व्हॅल्यू 0.3t आता सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा v as it is 4 as it is nc किती आहे 512 into इथे nc ची व्हॅल्यू पुट केली आता l किती आहे l 14.8 प्लस 0.3 into b किती आहे 4 finish again b as it is 4 ने मल्टीप्लाई करा 4 2 जा 4 1 जा 4 4 5 जा 20 into 14.8 plus 4 3 जा 12 1.2 ओके पुन्हा v as it is 2048 into 14.8 to 15 plus 1 किती झालं हे 16 आता 16 ने याला मल्टीप्लाय करा आणि डायरेक्ट इथे आन्सर लिहा सेंटीमीटर पर सेकंद कारण हे सेंटीमीटर मध्ये गिवन होतं याचं आन्सर डायरेक्ट इथे लिहा किती येते ते आन्सर येणार विद्यार्थी मित्रांनो ते येणार 32768 राइट डाउन